नवरात्र आणि नवरात्रीचा उत्सव आहे आम्हाला माहिती आहे. तुमच्या हातनच तर हा उत्सव सुरू केला होता ना आपण. पहिल्यांदा देवी तुम्हीच आणली होती. आता देवी आणायची वेळ झाली तरी तुम्ही अजून बायकोलाच घेऊन येत आहे. तिची मनधरणी करत बसलायत. काय बोलायचं आता. तेज प्रताप काय झालंय? येतायत ना त्या? का आम्हाला यावं लागतंय त्यांना घ्यायला? नाही 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 माहिती त्याची काही गरज नाही माही. आम्ही येतो ना, पोहोचतो थोड्या वेळात. जरा लवकर. देवीच्या आगमनाची सगळी तयारी झालीये. लोक खोळंबली आहेत. जरा येत या. हो हो हो. काय म्हणते ती? तयार झालीये ना व? का अजूनही तोच तोर आहे? नाही नाही मी येतो. मी ठेवतो फोन. हा करतो नंतर. हा ठेवतो. बघा वैदे. आई लवकर या ना. ताईडे ताई काय पप्पा काय झालं? काय मी आले तर पप्पा काही खाली पडले होते. आई पप्पा काय झालं? काय होतंय? काय झालं एजंटला? पडले खाली. बोलत नाही. काय होतंय? अहो उठा ना. अहो असं काय करताय? डोळे उघडा. माझ्याकडे बघा. माझ्याकडे बघा म्हणते ना. एक मिनिट तुम्ही ओरडू नका. एक मिनिट शांत व्हा. एक मिनिट बाजूला मी बघतो. एक मिनिट बाजूला. एजंट ओ एजंट 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 डोळे उघडा. बोला ना. एजंट काय झालं तुम्हाला? एजंट पप्पा उठा ना. ऐका ना. बोला ना काहीतरी. पाणी घ्या पटकन पाणी घ्या. काय करताय? एजंट ओ एजंट एजंट इथं बघा. पाणी घ्या पटकन. डोळे उघडा. पाणी घ्या एजंट. पाणी घ्या एजंट. उठा म्हणते ना. असं काय करताय? पाणी प्या ना. एक मिनिट थांबा जरा. एजंट ओ एजंट जरा पंखा लावा. एजंट ओ आई यानं काही फिट वगैरे आली का ह्याच्यात? नाही पहिल्यांदाच झालंय. काय कळत नाही. असं काय करताय? डोळे उघडा ना पप्पा. एजंट कसं पडलंय? शांत ओरडू नका हो तुम्ही. असं काय करताय? साखर घ्या पटकन. एजंट डोळे उघडा तुम्ही. हो काय नाही झाले. एक मिनिट होतील साखर घ्या. एजंट आ करा. एजंट हो ते साखर तरी का? उतारा. असं काय करताय? ओरडू नका हो तुम्ही. चक्कर आली आहे त्यांना आणि असं ओरडायचं नसते. कारण ते पडदे नाजूक असतात. त्रास होईल त्यांना. ओरडू नका जरा तुम्ही. शांत व्हा. डॉक्टरांना बोलायला लागेल. थांबा जरा तुम्ही. थांबा एक मिनिट थांबा. ए थंडर कुठेस? ऐक आत्ताच्या आता नाक्यावर जा. डॉक्टरना गाडीत घाल आणि ताबडतोब जगताबाच्या घरी घेऊन ये. एमर्जन्सी आहे. फारसं काही सिरियस नाहीये. थोडं
थोडं जरा ब्लड प्रेशर एलिव्हेटेड वाटतंय. म्हणजे नक्की काय झालंय डॉक्टर? म्हणजे हृदय आणि नर्वस सिस्टमवरती जरासा स्ट्रेस वाढलाय. म्हणजे अगदीच हार्ट अटॅक वगैरे येईल अशी परिस्थिती नाहीये, पण हायपर टेन्शन आणि जरा स्ट्रेस इंड्युस्ड आहे. त्याच्यामुळे थोडीशी काळजी आपल्याला घ्यायला लागेल. बाकी फारसं काही नाही. पण आपण जर काळजी घेतली नाही तर मात्र कार्डियक एपिसोड होऊ शकतो. बट नॅचरल. सर हे परत होऊ शकतं का? हे बघा, खूप घाबरायचं काही कारण नाही. पण त्यांनी शरीराने प्लस मनाने दोन्ही वेने त्यांनी स्ट्रेस घेतलेला जाणवत आहे. आई डॉक्टर तुम्ही सांगा फक्त, अख्खं मेडिकल इथं आणून ठेवतो दारात. हे बघा, तुम्ही सर्व घरची मंडळी निवांत त्यांच्यासोबत गप्पा मारा आणि चर्चेत नेमका त्यांनी स्ट्रेस कशाचा घेतलाय हा पॉइंट जरा पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर साहेब, मला हार्ट अटॅक आला का? नाही हो धनाजीराव, इतके घाबरू नका. तुम्ही जर का स्ट्रेस घेतला ना तर मग मात्र एक दिवस अटॅक येऊ शकतो. एरवी काही इतकं घाबरण्याची गरज नाही. हो आता कसलं टेन्शन घेतय? काय कमी आहे आपल्याला? सुमन, घाबरू नको. माझी वेळ नाही आली अजून जायची. पप्पा काय काय बोलताय? डॉक्टर, आयुष्यभर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. दोन्ही पोरींची लग्न करून दिले. आता असं वाटलं आता निर्धास्त आयुष्य जगता येईल, पण नाही. मन काय ऐकत नाही डॉक्टर साहेब. जबाबदारी काही संपतच नाही. हे बघा, तुम्ही बिलकुल स्ट्रेस घेऊ नका. मला काही झालेलं नाही हो. मी थोडी बीपीची थोडी औषधं लिहून देतो, तेवढी वेळेवरती घ्या. हे बघा, मी काही औषधं दिलीत, ती वेळेवरती द्या. बाकी टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. धनाजीराव, तुमचं मन शांत ठेवणं हेच खरं तुमचं मेडिसिन आहे. बरं, नाहीतर मी ऍडमिट करेल. बरं डॉक्टर, यांचं काही चेकअप किंवा आत्ता या याला हॉस्पिटलला